मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही जो आपल्या विज्ञान विषयाच्या व्हिडिओंना प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ ज्यामधून ते पोषक तत्वे मिळतात आणि त्या पोषक तत्वांचं कार्य. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे. आणि एक मात्र मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या चॅनलवरती जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेच सांगितलं जाईल. आपल्या परीक्षेला अवघे 20-22 दिवस उरलेले आहेत आणि आपल्याला शक्य तितका आपला अभ्यास कव्हर करायचा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी आपण पाहूया पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी का आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आहे आपल्याला ऊर्जा पाहिजे काही कार्य करण्यासाठी. शरीराची देखील आपल्या वाढ होत असते त्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यानंतर ज्या दैनंदिन क्रिया आहेत आपल्या शरीराच्या त्यासाठी ते गरजेचे आहेत. आणि रोग जंतू किंवा आजार जे आहेत त्यांचा प्रतिकार करण्यासाठी देखील आपल्याला या पोषक तत्वांची गरज पडते. तर सर्वप्रथम महत्वाचं पोषक तत्व ज्याला ऊर्जादायी पोषक तत्व असं म्हटलं जातं कारण शरीरासाठी सर्वात महत्वाची गरज आहे ती ऊर्जेची आहे आणि ती ह्या कार्बोहायड्रेट्स ज्याला कर्बोदके मराठीत म्हणतो आपण त्याद्वारे भागवली जाते. कर्बोदके या नावातच तुमच्या याची फोड लक्षात येईल. कर्बोदके कर्ब म्हणजे कार्बन आणि उदके म्हणजे H2O म्हणजे पाणी. म्हणजेच कर्बोदके कशाची बनलेली असतात तर कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून कर्बोदकांची निर्मिती होते. हे देखील परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की कर्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात किंवा खालीलपैकी कोणता घटक नसतो. तर अशा वेळेस कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा समावेश असतो कार्बोहायड्रेट्समध्ये. हे लक्षात ठेवा. तर यांचं कार्य या ठिकाणी काय आहे तर ऑक्सिडीकरणाद्वारे शरीराला ऊर्जा पुरवणे. म्हणजे थोडक्यात कर्बोदकांचं महत्वाचं कार्य शरीराला ऊर्जा पुरवणे आणि ते ऑक्सिडीकरणाद्वारे. ऑक्सिडीकरण आणि क्षपन या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. जनरल टर्म्स आहेत आपल्या सायन्स घटकामधल्या. तर ऑक्सिडीकरणाद्वारे शरीराला ऊर्जा पुरवणे. अन्न संचय करणे. जीवनसत्व क ची निर्मितीसाठी देखील ते आवश्यक आहे. आणि जीवद्रव्य जे काही आपल्याला शरीरासाठी गरजेचे आहेत त्यांच्या निर्मितीसाठी देखील कार्बोहायड्रेट्सची आपल्याला गरज पडते. हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला मुख्यत्वे तृणधान्यापासून मिळतात. या ठिकाणी तुम्ही पहा ही जी तृणधान्य आहेत गहू तांदूळ मका बाजरी यापासून आपल्याला कर्बोदके मिळतात. त्याचबरोबर बटाटा बीट यामध्ये देखील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. ही माहिती तुम्ही आता पाठ करून टाका. तर त्यानंतरचं पोषक तत्व जे आहे ते आहे प्रोटीन्स म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये प्रथिने असं म्हणतो. प्रथिने अतिशय महत्वाचा घटक आहे कारण आपल्या शरीराच्या वाढीसाठी शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी आणि इतर जीवन क्रियांसाठी प्रथिने आपल्याला गरजेचे आहेत. तर त्यांचं कार्य काय आहे प्रोटीन्सचं या ठिकाणी पहा. पेशी उती व जीवद्रव्याच्या निर्मितीसाठी. म्हणजेच सजीवाचा मुख्य घटक कोणता आहे सेल म्हणजेच काय पेशी. पेशींच्या समूहाला आपण काय म्हणतो उती. तर यांच्या निर्मितीसाठी आणि जीवद्रव्यांच्या निर्मितीसाठी देखील प्रोटीन्सची आवश्यकता पडते. म्हणजे प्रोटीन हा अतिशय महत्वाचा घटक ठरतो सजीवासाठी. त्याचबरोबर शारीरिक वृद्धी म्हणजेच काय तर आपल्या शरीराची जी वाढ होते वयोमानानुसार तर त्यासाठी देखील प्रोटीन्सची आवश्यकता आहे. ऊर्जादायी देखील आहे. यापासूनही आपल्या ऊर्जेची गरज काही प्रमाणात भागवली जाते. त्याचबरोबर अनुवांशिक गुणधर्मांचे नियंत्रण व संवहन करण्यासाठी सर्वात महत्वाचं कार्य आहे प्रोटीन्सचं. परीक्षेत देखील विचारलं जाऊ शकतो की खालीलपैकी कोणतं पोषक तत्व अनुवांशिक गुणधर्मांचे नियंत्रण व संवहन करण्यासाठी उपयुक्त आहे. पुढील पिढीमध्ये ते संक्रमित करण्यासाठी देखील प्रोटीन्सची गरज पडते म्हणजेच संवहन करणं. तर यासाठी प्रोटीनची गरज पडते. आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ फार मोठा नसणार आहे. यानंतर मात्र जीवनसत्वांचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो डिटेलमध्ये पाहूया आपण. तर याचे स्रोत काय आहेत म्हणजे कशापासून मिळतात प्रोटीन्स आपल्याला मुख्यत्वे तर मासे डाळी म्हणजेच काय कडधान्य. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मांस मासे कडधान्य अंडी भुईमूग या ज्या काही गोष्टी आहेत या सर्वांपासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. म्हणून आहारामध्ये आपल्या या सर्व पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे की ज्यातून आपल्याला प्रथिनांची प्राप्ती होऊ शकेल. त्यानंतर पुढचं पोषक तत्व आहे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ म्हणजेच काय तर फॅटी सबस्टन्सेस. यांचं कार्य आहे शरीरास ऊर्जा देणे शरीराच्या तापमानाचे संतुलन आहारातील रुची वाढवणे आणि आघात संरक्षण हे स्निग्ध पदार्थांचं कार्य आहे. त्यामुळे या ठिकाणी पहा शरीराची ऊर्जा देखील काही प्रमाणात आपल्याला स्निग्ध पदार्थापासून प्राप्त होते. शरीराच्या तापमानाचे संतुलन करणं गरजेचं आहे कारण सजीवाचं ते महत्वाचं
अंग आहे, त्यामुळेच आपण सजीव आहोत की शरीराच्या तापमानाचं संतुलन राखलं जातं वातावरणाशी वगैरे, त्यासाठी स्निग्ध पदार्थ फॅटी सबस्टन्सेस आपल्याला उपयोगी पडतात. आहारातील रुची वाढवण्याचं काम ते करतात, मग त्यामुळेच आपण आहार घेतो आनंदाने. आणि आघात संरक्षण म्हणजे शरीरावर जे काही आघात होतात त्याचं संरक्षण करण्यासाठी देखील हे पदार्थ आपल्याला उपयोगी पडतात. ते कशा प्रकारे पडतात हा दुसरा भाग आहे. आज आपला जो व्हिडिओ आहे तो संबंधित आहे पोषक पदार्थ शरीरासाठी आवश्यक असणारे. आणि मग या स्निग्ध पदार्थांची प्राप्ती कशापासून होते, तर लोणी, तेल, तूप, चीज इत्यादी पदार्थापासून होते. आणि हे आपल्याला माहित आहे की यापासून स्निग्ध पदार्थ आपल्याला मिळतात म्हणून. त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे जीवनसत्वे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण व्हिटॅमिन्स म्हणतो. हा तुलनेने इतर पदार्थांपेक्षा आपल्याला कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात लागतो शरीरामध्ये, पण याच्याशिवाय किंवा याच्या अभावामुळे अनेक विकार संभवतात. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचं मुख्य कार्य आहे चयापचय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं, आणि दूध, अंडी, फळे, भाज्या इत्यादी पासून मिळतं. त्यामुळे याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया, कारण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि याच परीक्षेसाठी नाही, म्हणजे टेटसाठीच नाही तर इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असली तर त्यासाठी हाही भाग आणि व्हिटॅमिन्सचा भाग सर्वात महत्वाचा आहे, कारण त्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यानंतर खनिज पदार्थ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मिनरल्स म्हणतो, यांचं कार्य देखील चयापचय प्रक्रियेवर नियंत्रण करणं हेच आहे. आणि शरीरासाठी विविध खनिजे आवश्यक आहेत, आणि ती आपल्याला मीठ, दूध, अंडी, अन्न, भाज्या, फळे, मासे, पाणी इत्यादी पदार्थांपासून मिळतात. म्हणजे तुमच्या हे लक्षात आले असेल की काही पदार्थांमध्ये विशिष्ट पोषक तत्व अधिक प्रमाणात असतं आणि इतर पोषक तत्वे देखील त्यात असली तरी ती तुलनेने कमी प्रमाणात असतात. म्हणून आपला आहार कसा हवा, तर संतुलित आहार असणं गरजेचं आहे, ज्यायोगे आपल्याला हे सर्व पोषक तत्वे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात मिळतील. तर अशा प्रकारे आपण या पोषक तत्वांची माहिती आता या ठिकाणी घेतलेली आहे. यामध्ये आपण जीवनसत्वासाठी नंतर व्हिडिओ करणार आहोत, परंतु याच व्हिडिओमध्ये आपण हे जे मिनरल्स आहेत, खनिज पदार्थ, हे पदार्थ शरीरासाठी आवश्यक आहेत अल्प प्रमाणामध्येच, तर त्यांची माहिती घेऊयात. आता विविध खनिजे आपल्याला आवश्यक आहेत, आणि खनिजे कसे आहेत तर असेंद्रिय आहेत. असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस किंवा इनऑर्गॅनिक मॅटर आहे ते. आणि आपण इतर जी पोषक तत्वे पाहिली, यामध्ये कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, प्रोटीन्स असतील तर, आणि किंवा जीवनसत्वे असतील, तर ही कशी आहेत, तर ही प्रामुख्याने कार्बनी पदार्थ आहेत. म्हणजे यामध्ये जैविक घटक किंवा कार्बनचा समावेश असतो. मात्र खनिजे कसे असतात तर ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत किंवा असेंद्रिय पदार्थ आहेत किंवा अजैविक घटक आहेत असं देखील आपल्याला म्हणता येईल. तर प्रथम खनिज आहे लोह. तुम्हाला इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा टेबल मिळून जाईल. लोह, ज्याला आयर्न देखील म्हटलं जातं, तर त्याचा उपयोग शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी होतो. आणि आपल्याला माहित असेल की ॲनिमिया होतो असं आपण म्हणतो. म्हणजेच काय होतं, आपल्या रक्तामधील लोहाचं प्रमाण कमी झालेलं असतं, म्हणून मग त्याला आयर्न, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. महत्वाचं कार्य आहे, परीक्षेत विचारलं जातं, शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य करण्यासाठी उपयुक्त असणारं खनिज कोणतं, तर ते आहे लोह किंवा त्याला आयर्न असं म्हटलं जातं. लोखंड असाही उल्लेख परीक्षेत येऊ शकतो, तर लक्षात ठेवा. त्यानंतर याचे स्रोत कोणकोणते आहेत, कशापासून मिळतं, तर लोह आपल्याला मांस, पालक, सफरचंद, मनुका अशा विविध घटकापासून ते मिळतं. तर यामुळे कोणता विकार संभवतो हा देखील परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर ॲनिमिया, ज्याला पांडुरोग असं म्हटलं जातं, किंवा सतत थकवा वाटणं, आपल्याला ज्यावेळेस थकवा वाटू लागतो सतत, तर अशा वेळेस देखील काय झालेलं असतं की आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन आपण म्हणतो, म्हणजेच लोहाचं प्रमाण अशा वेळेस कमी झालेलं असतं. तर त्यामुळे लक्षात ठेवा की पांडुरोग होणं किंवा सतत थकवा वाटणं कशामुळे होतं, तर लोह या खनिजाच्या अभावामुळे होतं. त्यानंतर पुढचा महत्वाचं खनिज आहे कॅल्शियम व फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे खनिज महत्वाचं आहे. तर दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी ते उपयुक्त ठरतं आपल्याला. दूध, दुग्धजन्य पदार्थ जे काही आहेत, म्हणजे दुधापासून तयार होणारी इतर पदार्थ, हिरव्या पालेभाज्या किंवा मांस, मीठ यापासून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरसची प्राप्ती होते. दात खराब होणे, जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचा अभाव असेल, फॉस्फरसचा अभाव असेल, तर दात खराब होणे, आपले हाडे ठिसूळ होणे, कमकुवत होणे हे विकार संभवतात. तर अशा वेळेस आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. त्यानंतर महत्वाचं आणि आतापर्यंत अनेक परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न, आणि टेटमध्ये देखील हा प्रश्न येऊ शकतो, तर आयोडीन हे खनिज आपल्याला कशासाठी उपयोगी आहे, तर वाढीचे नियंत्रण करणे, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे यासाठी हे खनिज महत्वाचं आहे. मनुका असतील, बीन्स, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ यामध्ये हे
मिळतं. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, मीठ लिहिलेलं आहे. तर याच्या अभावी कोणता रोग होतो? गलगंड हा रोग होतो, ज्याला आपण थायरॉइड म्हणतो. तर हा रोग होतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर केवळ एका खनिजाच्या अभावामुळे एवढा मोठा विकार संभवतो. अलीकडील काळात तुम्ही हे नाव बरेचदा ऐकत असाल. मग त्यामुळे शासनाने काय केलं की जे आपण दैनंदिन आहारामध्ये मीठ घेतो, तर हे मीठच कसं केलं शासनाने? आयोडीन युक्त मीठ केलं, की यामुळे हा विकार संभवू लागला, त्याचं प्रमाण वाढू लागलं. म्हणून शासनाने काय केलं? आपल्या आहारातलं जे मीठ आहे त्यामध्ये आयोडीन समावेश करण्याचा नियम केला. त्यामुळे आपल्याला आयोडाइज्ड सॉल्ट किंवा आयोडाइज्ड नमक आपण ऐकत असाल जाहिरातीमध्ये देखील. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आयोडीनचा आहारामध्ये समावेश करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय योजला गेला? तर मिठामध्ये आयोडीनचा समावेश, असं त्याचं उत्तर हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं खनिज आहे सोडियम व पोटॅशियम. याचा उपयोग कशासाठी होतो? तर शरीरातील पाण्याचं संतुलन राखण्यासाठी, चेतासंस्था जी आहे आपली व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवण्यासाठी होतं. तुम्ही ऐकलं असेल की वृद्ध काळामध्ये किंवा काही वयस्कर माणसं ऍडमिट असताना आपण म्हणतो की मग सोडियमचं प्रमाण कमी झालं, त्यानंतर मग ते असंबंधित बडबड करणं वगैरे या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील चर्चेमध्ये. तर सोडियम व पोटॅशियम अल्प प्रमाणात असले तरी शरीरासाठी फार आवश्यक आहेत. तर कशापासून मिळतं? तर मिठापासून मिळतं, हे आपल्याला माहित आहे. चीज असेल, पालेभाज्या, फळे, डाळी यापासून सोडियम व पोटॅशियम हे घटक आपल्याला मिळतात. जर हे घटक आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात झाले किंवा यांचा अभाव निर्माण झाला तर स्नायूंची अकार्यक्षमता होते. अशा विविध गोष्टी आहेत. तर हे महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. अप्लाइड स्वरूपाचे प्रश्न आहेत हे. तुम्हाला या बाबतीत काही शासनाने निर्णय घेतले किंवा काही योजना शासनाने काढल्या तर त्या संबंधी देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात की लोहाच्या कमतरतेसाठी कोणत्या गोळ्या दिल्या जातात, ज्याप्रमाणे आताच आपण आयोडीनची चर्चा केली. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व हा घटक पाहूया. हा व्हिडिओ आवडला असला तर मित्रांना शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट करत आहात, म्हणूनच नवीन नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. तुमचे काही विषय असतील तर ते त्या ठिकाणी सांगा, आपण त्यावर देखील व्हिडिओ करू. आणि कमेंट मधून असं लक्षात येतं की हे जे मॅटर आपण घेतो बरंचसं, तर ते कुठून घेतलं जातं किंवा त्याच्या PDF वगैरे. तर सामान्य विज्ञान हँडबुक म्हणून एक आपलं पुस्तक आहे, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर ते पहा. तर हे पुस्तक तुम्हाला, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तर त्या ठिकाणी तुम्ही त्यातलं कंटेंट पाहू शकता. तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही ते घेऊ शकता. अर्थात तुमचा अभ्यास असला तर पाठ्यपुस्तकांना मात्र पर्याय नाहीये, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट की अभ्यासाला आतापर्यंत वेळ ज्यांना मिळाला नाही आणि इथून पुढे ज्यांना अभ्यास करायचा आहे, सुरुवात करायची आहे ज्यांना विज्ञान विषयाची, तर मग त्यांच्यासाठी मात्र हे पुस्तक खूप चांगलं आहे. कारण 6वी ते 10वीच्या सिलेबसवरच आधारित आहे पूर्ण. तर जर शक्य असलं तर मात्र पाठ्यपुस्तकामधून तुम्ही अभ्यास करत राहा. आणि त्याचबरोबर आपलं चॅनल तर तुमच्या मदतीला आहेच. पुन्हा एकदा तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि लवकरच जीवनसत्वाचा व्हिडिओ करू. त्याचबरोबर TET परीक्षा 70% मार्क्सनी ज्यांनी उत्तीर्ण केली त्या विद्या देशपांडे मॅडम तुमच्यासाठी मराठी, त्याचबरोबर बालमानसशास्त्र आणि मग सामाजिक शास्त्रातील महत्वाचे घटक यांचे देखील व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर असाच प्रतिसाद राहू द्या व्हिडिओना. पुन्हा एकदा धन्यवाद आणि मन लावून अभ्यास करा.